ओम श्री गणेशाय नमः. तर मित्रांनो, गणपती बाप्पाचे 10 दिवस कसे गेले म्हणजे असं लक्षातच नाही येत. 10 दिवस गणपती ज्या दिवशी आपण आपल्या घरात बसवतो त्या दिवशी किती उत्साह असतो 10 दिवस पण. आणि 10 दिवस पटापटा निघून जातात. आपल्या घरातले मुलं मुली सगळे माझे किती उत्साहानं दुर्वा तोडून आणते, जुड्या बनवते, घरच्या झाडांची फुलं हार बनवणे आणि ऑफिस जायच्या आधी किंवा ड्युटीला जायच्या आधी नित्यनेमानं सगळे पूजा करतात. माझ्या घरी पण माझा मुलगा ड्युटीवर जायच्या आधी तसा तर त्याच्या नित्यनेम पूजेचा आहे, पण गणपतीची पूजा म्हणजे खूप विशेष प्रत्येकासाठीच आणि आवडीनं करतात सगळे, लहान मोठे सगळे. जे कोणी कधी पूजा करत नसतील ते लोक पण, माझे लहान मुलं वगैरे सगळे आवडीनं बाप्पाची पूजा करते. माझी मुलगी पण यावेळेला सुट्ट्या घेऊन, यावेळेला नाही म्हणजे दरवर्षीच ती सुट्ट्या घेऊन येते आणि खूप म्हणजे आवडीनं गणपती बाप्पासाठी हार बनवणे आणि दररोज म्हणजे वेगळे वेगळे ती नवीन नवीन पदार्थ बनवते. बाप्पा तर आपले देव आहे, बाप्पा आहे, पण ती त्यांना म्हणजे दररोज वेगळे वेगळे नवीन नवीन पदार्थ बनवून नैवेद्य दाखवते आणि म्हणते, पिल्लू हे आवडते का तुम्हाला, हे खा. आणि आपल्या मम्मीला सांगा आणि दीदीनं मला हे दिलं होतं ते दिलं होतं अशी पण करते ते. तर खूपच उत्साह असतो. पण उद्या आहे अनंत चतुर्दशी आणि हा दिवस तर प्रत्येकासाठी खूपच म्हणजे 10 दिवसचा उत्साह सगळा निर्जीव पडलेला असतो ह्या दिवशी. असं वाटते बाप्पा आपल्या गावाला चालले, पण त्या दिवशी सगळे म्हणतात की पुढल्या वर्षी लवकर या. तो शेवटचा दिवस असतो बाप्पाचा आपल्या घरचा. तसे तर मूर्तिरूपाने बाप्पा प्रत्येकाच्या घरात राहते आणि राहो, पण पार्वती माता शंकर भगवान आपल्यासाठी हा श्री गणेश विघ्नहर्ता बनवला आहे. तर आपले सगळे विघ्न, आपल्या घरातले सगळे विघ्न घेऊन जातो, सुख देऊन जातो हा गणपती आणि सगळ्यांना सुख समाधी ठेवून जातो. तर शेवटच्या दिवशी 21 प्रकारच्या पदार्थाचा हा भोग माझ्या मुलीनं आपल्या हाताने बनवून बाप्पाला दिला आहे. आणि उद्या अनंत चतुर्दशी. तर कितीही म्हटलं तरी ह्या दिवशी बाप्पाची मूर्ती चेहरा म्हणजे वेगळाच दिसते. प्रत्येकाच्या मूर्तीत म्हणजे काही ना काही फरक पडलेला दिसतो दररोजपेक्षा. आणि आपण पण सगळं करतो पूजापाती सगळं, पण दररोज सारखा उल्हास कोणालाच नसते. गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या आणि सगळ्यांना सुखी ठेवा, सुख समृद्धी देऊन जा, हेच कामना ईश्वराचरणी.